जय जय रघुवीर समर्थ। नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना क्रोध नाना विकारी, नको रे मना शिकवू पुढिलांची, अहंता तुझी राहिली तुझ पाशी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 160 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या अहंकाराच्या आधाराने एका जीवाच्या अंतरंगात होणारी अस्वस्थता एका रूपकाच्या आधाराने आपल्या समोर ठेवली। भोजनामध्ये चुकून अनावधानाने जर एखाद्याने माशी अन्नाच्या घासाबरोबर गिळली तर त्याला जशी मळमळ होत राहते, वमन होतं, अन्न पोटात जिरत नाही, त्याप्रमाणे केवळ ज्ञानार्जनाच्या आधाराने त्या ईश्वर दर्शनाची अभिलाषेने निघालेला जीव जेव्हा अहंकाराची माशी गिळतो तेव्हा त्याला हे ज्ञान पचनी पडत नाही। हे ज्ञान तो वमन करून बसतो। ज्ञानाचं वमन होतं म्हणजे नेमकं काय होतं हे समर्थ आम्हाला आता येणाऱ्या काही श्लोकांमधून सांगू लागतात। काय म्हणतात समर्थ महाराज आजच्या श्लोकामध्ये? समर्थ माऊली म्हणते, नको रे मना वाद हा खेदकारी। मना, उगीच लोकांशी वाद घालत बसू नकोस। अशा वादातून दुसरं काहीही पदरात पडत नाही। हे अत्यंत खेद, हृदयाला दुःख देणारं असे हे वाद असतात। नको रे मना क्रोध नाना विकारी। आणि त्यातून जे वादामध्ये हारलं जातं, जे आपलं म्हणणं ऐकलं जात नाही, यातून जो क्रोध उत्पन्न होतो, या क्रोधातूनच नाना विकार तुझ्या जीवनामध्ये तुला अनुभवायला येतात। म्हणा, अरे ज्या या परमतत्वाचा तुला शोध घ्यायचा आहे ना, तो परमतत्वाचा शोध हा आपण आपल्या अंतरंगात करायचा आहे। परमार्थ हा आपल्यासाठी आपण करायचा आहे, लोकांना शिकवण्यासाठी नाही। बरं, नको रे मना शिकवू पुढिलांसी। आपल्याला काय साधायचंय? आपल्याच हृदयामध्ये असलेल्या अहंतेला आपल्याला विसर्जित करायचंय ना। पण हे जे सगळं मी तुला सांगितलं सोडायला, हे शेवटी कशाचं एक प्रकारे इंडिकेशन आहे? काय दाखवतं हे? आपल्याच हृदयामध्ये असलेल्या अहंकाराचं दर्शन ते आपल्याला घडवतं। सज्जनो, ज्ञानाचं वमन म्हणजे काय हे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत। बघा, या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अगदी आदि शंकराचार्यांपासून अगदी आजच्या काळापर्यंत जरी आपण बघितलं तर आपल्याला एक वाद हा स्वाभाविकपणे या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये दिसत असतो। आदि शंकराचार्यांच्या वेळेस देखील मंडन मिश्र त्यांच्याशी वादविवाद घालण्यासाठी तत्पर होते। तत्वार्थ या नावाखाली हे दोन अत्यंत विद्वान असे पंडित एकमेकांशी चर्चा करण्याच्या निमित्ताने भेटले खरं, परंतु यामध्ये मंडन मिश्रांची भूमिका ही अहंकाराची होती। अहंकाराने आपण किती श्रेष्ठ आहोत हेच जणू काही त्यांना या तत्वार्थामधून सिद्ध करायचं होतं। पण आदि शंकराचार्य हे प्रत्यक्ष महादेवाचे अवतार, आणि त्या महादेवाच्या चरणी मंडन मिश्र अत्यंत सद्भाग्याने शरणागत झाले, आपल्या जीवनाचा उद्धार करून गेले।
सज्जनो, हीच परंपरा पुढं पुढं चालत आलेली दिसती. माऊलीच्या काळामध्ये देखील पैठणच्या अत्यंत ब्रह्मवृंदाच्या समोर माऊलीला देखील तत्वार्थच करावा लागला. या तत्वार्थामध्ये माऊलीची अत्यंत शीतल वाणी समोरच्या अहंकारी पंडितांना काही केल्यास समजत नाहीये. एक शुद्धीपत्र मागण्यासाठी आलेली ही लहान लेकरं, यांना काय कळतंय? अशा अहंतेच्या भूमिकेतून या सर्व ब्रह्मवृंदांनी या बालकांचा अव्हेर केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देखील चरित्रामध्ये आपल्याला त्यांची गाथा बुडवण्याच्या निमित्ताने झालेला तत्वार्थच दिसून येतो. नाथांच्या जीवनामध्ये देखील बहुजन समाजाला ईश्वराची दारं उघडण्यामध्ये त्या काळच्या प्रस्थापितांशी झालेला हा वाद आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. आणि आजच्याही काळामध्ये आपण बघतो की संप्रदायांमध्ये किती भेद आहेत. प्रत्येकाला वाटतं की आपलाच संप्रदाय श्रेष्ठ. आणि खरं तर हे संत जे या संप्रदायाचे उद्गम बिंदू आहेत, त्यांच्यामध्ये कुठलाच वाद नाही, पण त्यांच्या या एक प्रकारे असलेल्या अनुग्रहितांमध्ये, या संप्रदायाची वाटचाल करणाऱ्या लोकांमध्ये मात्र वाद आहेत. हे वाद कशामुळे निर्माण होतात? कारण मनुष्याने त्या वादासाठी अहंता नामक एक भ्रामक वस्त्र परिधान केलेलं असतं. मीच बरोबर आहे, मीच योग्य आहे, माझं श्रेष्ठ आहे, अशा भूमिकेमधून तो हा वाद करत असतो. समर्थांनी या परमार्थामध्ये वादाची दोन्हीही अंग आपल्याला सांगितली आहेत. वाद कसा असावा? करी सुख संवाद जो उगमाचा. परमार्थामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे, ठीक आहे, कारण सत्य हे जरी प्रत्येक जण आपापल्या आध्यात्मिक पातळीवरून बघत असला तरी सत्य नावाची गोष्ट ही आपल्या अनुभवापेक्षा वेगळी असू शकते, यात काही शंका नाही. जे आदि शंकराचार्यांना अनुभूतीला आलेलं तत्व होतं, त्या तत्वाचं पाठराखण करणं हे आदि शंकराचार्यांना कर्मप्राप्त आहे. अन्यथा समाजामध्ये सत्य या नावाखाली लोक कुठल्या तरी अज्ञानी गोष्टीलाच सत्य मानून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं वाद हा अनिवार्य आहेच. बघा, भगवंताने देखील विभूती योगामध्ये वादाला आपलं स्वरूप म्हटलेलं आहे, पण तो वाद कसा असावा याविषयी माझे समर्थ अत्यंत योग्य शब्दामध्ये आपल्याला सांगतात. करी सुख संवाद जो उगमाचा. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये पंढरपूरला वल्हवणकर नावाच्या एका पंडिताबरोबर नाम श्रेष्ठ की रूप श्रेष्ठ अशी चर्चा पूज्य बाबांनी चरित्र आणि वाङ्मय याच्या अंतिम टप्प्यामध्ये लिहिलेली आहे, ज्यामध्ये वल्हवणकर देखील महाराजांना म्हणतात, वादाच्या आरंभीच मी आपल्याला हे सांगू इच्छितो. यावरती महाराज हात जोडून त्यांना म्हणतात, मी देखील आपल्याला हे सांगू इच्छितो की हा वाद नाही, हा आपला संवाद आहे. सज्जनो, पारमार्थिक चर्चा कशी घडावी हे संतांकडून शिकावं. सत्य त्याची पाठराखण करणं, परंतु हे सांगत असताना कुठेही आपल्या बोलण्यामध्ये आढ्यता, अहंकार याचं कुठल्याही प्रकारचं दर्शन न होणं, हा परमार्थिक वादामध्ये असलेला विभूती योग आहे. आणि तो विभूती योग अहंकारी व्यक्तीला कधीच सापडत नाही. कारण अहंकारी व्यक्ती तत्वाच्या श्रेष्ठत्वापेक्षा आपण कसे बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी तत्वार्थ करत असतो. त्याला आपल्या गळ्यामध्ये विजयी माळा हवी आहे. त्याला ना आपण ज्या तत्वाचं पाठराखण करतोय त्याचा विजय अपेक्षित आहे. हे एक फार सूक्ष्म रहस्य आहे अहंकारी व्यक्तीच्या तत्वार्थामध्ये आणि संतांनी केलेल्या सुख संवादामध्ये. श्री महाराजांना अनेकदा लोक म्हणायचे की अहो महाराज, आपण देखील थोडी कात्रणं घेऊन जा, ग्रंथामध्ये कुठं काय संदर्भ आहेत ते बघा, नाम श्रेष्ठ की रूप श्रेष्ठ यासाठी आपण देखील अभ्यास करा. महाराज म्हणायचे, माझा ज्या नामावरती भरोसा आहे ते नामच स्वतःची लाज राखेल, मला काही करायची गरज नाही आहे. सज्जनो, हा आहे सुखसंवाद. त्यामुळं आपण अशा सुखसंवादाच्या आधाराने परमार्थ सिद्ध करावा. ज्या तत्वाचं आपल्याला सद्गुरूंनी अनुग्रह दिलेला आहे त्या तत्वाला आपण निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये 100% भरोशाच्या आधाराने आपण त्याला आधारभूत समजून जीवन जगावं. त्याला आपली लाज आहे या भूमिकेमध्ये राहावं आणि उठसूट न विचारता उगीचच आपलं साधन श्रेष्ठ आहे हे कोणाला सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. मला मध्यंतरी एकाने प्रश्न विचारला की ज्या साधन मार्गावरती आपण जात असतो त्याच्याविषयी कोणी जर विपरीत बोललं तर आपण काय करावं? सज्जनो, याची 3 उत्तरं आहेत. आपल्या गुरुबद्दल,
त्यांनी दिलेल्या साधनेबद्दल जर कोणी आपल्याशी विपरीत बोलू लागलं तर पहिली गोष्ट रामचरितमानसमध्ये माता सतीने याची उत्तरं दिलेली आहेत. माता सती म्हणते की जिथं अशी हरिनिंदा ऐकायला लागते, जिथं आपल्या गुरुच्या विषयी निंदा ऐकावी लागते, आपल्या साधन मार्गाविषयी निंदा ऐकावी लागते, एक आपल्या अंगामध्ये जर शक्ती असेल तर ती जीभ हासडून टाकावी. तो आपला मार्ग नाही, आपल्याला त्यामध्ये पडायचं नाही. दुसरी गोष्ट, तिथून सरळ कानावरती हात ठेवून आपण निघून जावं, ऐकू नये अशी चर्चा. हरिनिंदा बघा, मी का म्हटलं की आपण जीभ हासडण्याच्या भानगडीत पडू नये, याचं कारण बघा, आतंकी आपण मारू शकतो, आतंकवाद मारू शकतो का? नाही मारू शकत. आतंकवाद ही प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती ही कधीच मरत नाही. रावण जरी मेला तरी रावण प्रवृत्ती मरत नाही, ती कंस रूपाने परत येते. तीच कलियुगामध्ये वेगवेगळ्या अतिरेक्यांच्या रूपामध्ये परत येते. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही प्रवृत्तीला मारू शकत नाही, मग व्यक्तीला मारून काय साधलं? कायदा आणि सुव्यवस्थेचे बळी पडला ना तुम्ही. त्यामुळं आपला तो मार्ग नाही. सोपा मार्ग आहे की कानावरती हात ठेवून आपण निघून जावं. परंतु मला यामध्ये देखील एक वैषम्य असं वाटतं की जरी लोक असं बोलले आणि आपण न ऐकता उठून गेलो तरी आपल्या मनाला ती अवस्था फार त्रास देत राहते. मी देखील या अनुभवांमधून गेलेलो आहे. पण मला यामध्ये मानसचा तिसरा टप्पा हा अतिशय उपयुक्त वाटतो. मानसमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र धनुष्य यज्ञशाळेमध्ये आले तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या राक्षसांना, पंडितांना, स्त्रियांना ते कसे दिसले याचं वर्णन करताना गोस्वामीजींनी एक फार सुंदर चौपाई लिहिलेली आहे. गोस्वामीजी म्हणतात, जिनकी रही भावना जैसी प्रभू मूरत तिन देखी तैसी. ज्याच्या हृदयामध्ये जो भाव होता त्याप्रमाणे रामराया त्याला दिसले. मग वादामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या गुरुबद्दल, साधनेबद्दल असं काहीतरी विपरीत बोलते तेव्हा मनामध्ये हीच गोष्ट आपण ठेवावी की हा जे बोलत आहे हेच त्याच्या चित्ताचं लक्षण आहे, हेच त्याचं मूल्य आहे. आणि एकदा का त्या व्यक्तीचं मूल्य कळालं की आपण आपल्या स्वतःला त्रास करून काय घ्यायची गरज आहे. एखादी वस्तू खराब आहे तर फेकूनच द्यायची असती ती. एखादं आपण अन्न केलं आणि जर ते नासलं तर ते फेकून देण्याच्या पलीकडे पर्याय नसतो. तसं ही सगळी नासक्या प्रवृत्तीची लक्षणं आहेत. हे त्यांच्या चित्ताची अवस्था आहे. त्या नासक्या वस्तूला दुरुस्त करण्याचं काहीही गरज नाही. आपण तो वाद सोडून द्यावा, त्या व्यक्तीचं मूल्य जाणावं आणि आपण शांत राहावं. नको रे मना वाद हा खेदकारी. आणि मग अशा वचनांच्या आधाराने, अशा वादाच्या आधाराने किती क्रोध होतात. अहो क्रोध काय, अनेकदा आपण बघतो की या सगळ्या वादविवादाच्या शेवट कित्येकदा बाचाबाचीमध्ये होतो, हाणामारीमध्ये होतो. लोक तुम्हाला त्या तत्वावरून परावृत्त करण्यासाठी लाठीकाठीवरती देखील येतात. काय काय सहन करावं लागतं बघा. संतांनी देखील हे असे अनेक आपल्या तत्वाचं रक्षण करत असताना त्रास सहन केलेच. परंतु या संतांच्या प्रमाणे आपण जीवन जगण्याचा जर विचार करत असाल तर पहिले तर आपण आपल्या स्वतःवरती विजय मिळवायला हवा. या तत्वार्थामधून जर आपल्या मनामध्ये संताप निर्माण होत असेल, क्रोध निर्माण होत असेल तर निश्चितच आपण आपल्यावरती विजय मिळवला नाही. आपण बघतो ना, साधं व्यवहारामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला क्रोध येतो. त्यामुळे वाद हा ना व्यवहारामध्ये उपयोगाला येतो आणि परमार्थामध्ये उपयोगाला येतो. दुसरी गोष्ट, हा तत्वार्थ करायचा कशासाठी, परमार्थ करायचा कशासाठी? शांततेसाठी करायचा आहे, आत्मशांतीसाठी करायचा आहे. आणि जर उद्या तोच तत्वार्थ हा जर तुमच्या क्रोधाचं कारण ठरत असेल तर असा वाद न केलेला बरा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा परमार्थ मी का करतोय, कोणासाठी करतोय? जगाला शिकवण्यासाठी करतोय, जगाला सुधरवण्यासाठी करतोय? बघा, मी एक साधक आहे आणि मी साधकाच्या अवस्थेमधून जेव्हा विचार करतो की मी हे का कष्ट घेतोय आपल्याशी मनोबोधाच्या मार्गातून बोलायचंय, काय गरज आहे मला? पण या साधक वृत्तीच्या आधाराने आम्हाला आमच्या मार्गावरती आपण कसे नीट चालू शकूत याचा विचार विनिमय होण्यासाठी म्हणून मी हे कष्ट घेतोय. मी सिद्ध नाहीये, मी एक खरं तर बद्धच मनुष्य आहे, पण साधक होण्याचा प्रयत्न करत आहे. अशा साधकाने जगावरती काम करायचं नसतं.
अशा साधकाने जग सुधारण्याचा कुठलाही संकल्प धरायचा नसतो. अशा साधकाने जर कोणाला सुधरवायचं असेल, कोणाला शिकवायचं असेल, तर ते स्वतःला शिकवायचं आहे. स्वतःवरती काम करायचं आहे. अहो, आपण आपल्या स्वतःकडे वळलो की लक्षात येतं की जगाला सुधारणं सोडा, या जन्मामध्ये स्वतःला जरी सुधरू शकलो तरी फार मोठं काम होऊन जाईल आपलं. आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःवरती काम करू लागतो ना सज्जनो, जेव्हा आपणच आपल्या आतमध्ये असलेल्या एकेका विकाराचं दर्शन घेऊन त्यांना दुरुस्त करायला लागतो ना, मला असं वाटतं असा अंतर्मुख झालेला जीव हा कधीच वादामध्ये पडत नाही. कबीराचा तो एक प्रसिद्ध दोहा आहे ना, की बुरा जो देखन मैं चला बुरा न दिखा कोई. मला कोणीच वाईट दिसलं नाही या जगामध्ये, पण जेव्हा मी स्वतःच्या आतमध्ये झाकून बघितलं तेव्हा लक्षात आलं मुझसे बुरा न कोई. माझ्यापेक्षा वाईट या जगात खरंच कोणी नाहीये. कोणाला शिकवू मी? हा दंभ नाही का? जर माझ्याच आतमध्ये वैषम्य आहे तर मग माझ्या आतमधल्या दोषांच्या सकट मी जगाला सांगत राहणं की असं करा, तसं करा, तसं करा. बघा, हे फार सोपं आहे, नाम घ्या, नाम घ्या सांगणं. पण ते नाम मी आकंठ घेतलं असेल तर मग त्या शब्दांमध्ये वजन आहे, मग त्या शब्दांमध्ये सांगणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आज माझ्यामध्येच इतक्या सुधारण्याला जागा आहेत, इतक्या ठिकाणी मला दिसतोय की आपला हा शॉर्टफॉल आहे, तर मग नको रे मना शिकवू पुढी लांसी. कोणाला शिकवायचं? कशासाठी शिकवायचं? ही माझी निरूपण सेवा देखील तुम्हाला शिकवण्यासाठी नाही. आपण फक्त फोकस करण्याचा प्रयत्न करतोय की खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझ्या मुलांचं ते ऐकत नाहीत म्हणून त्रास का करून घेणं, माझा नवरा अजूनही या सगळ्या आयुष्यामध्ये परमार्थाकडे वळत नाही म्हणून याचा त्रागा करणं, समाज मी जप करतो याचा मला त्रास देतो याचा मी स्वतःला त्रास करून घेणं, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणं. बघा, श्री महाराजांचं एक वाक्य आहे की जगाला नामाला लावणारे सत्पुरुष हे जन्माला यावे लागतात. ही गोष्ट आपली नाही, ती माऊली समर्थांसारख्या संतांना शोभून दिसणारी गोष्ट आहे. आपण साधक आहोत, आपण आपल्यावरती काम करायचंय, आपल्याला जगाला शिकवायचं नाही. आपण एक जणू काही स्वतःची डायरीज बनवून टाकावी की आज किती वेळ षडविकारांमध्ये मी लोळलो, आज किती वेळ मी नाम विन्मुख राहिलो, आज किती वेळ मला भगवंताचा विसर पडला, आज किती वेळ काम क्रोधादी विकारांमध्ये मी एक प्रकारे होरपळत राहिलो. असा जेव्हा आपण विचार करूत ना, तेव्हा लक्षात येतं की काय लोकांना शिकवायचं. इथं आपल्यालाच अजूनही ते फळ प्राप्त झालेलं नाहीये, तर मग अशा फळाची गोडी आपण लोकांना कशी सांगायची? परंतु तरी देखील जीव ऐकत नाही. त्याला आपण जसे आहोत तसंच राहून जगाला सुधरवायचंय. आपण जसे आहोत आपल्यात काही सुधारणा न करता त्यांना लोकांशी तत्वार्थ करायचा आहे. आणि या आधाराने त्याच्या आतमध्ये जो क्रोध निर्माण होतोय त्या क्रोधापायी ते नाना विकार त्याला अनुभवायचे. अरे, हे सगळं का करतोयस बाबा, तू का करतोयस? याचं कारण एकच आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. ही सगळी अहंता तुझ्यामध्ये तशीच राहिलेली आहे. नको रे मना शिकवू पुढी लांसी, अहंता तुझी राहिली तूज पाशी. हे सगळं अहंकाराचं गणित आहे. म्हणून मनुष्य तत्वार्थ करत बसतो, म्हणून मनुष्य चिडत बसतो, म्हणून मनुष्य आपण स्वतःवरती काम न करता इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. हे अहंकाराचं दर्शन आपण आपल्या जीवनाचा विचार केला की स्वाभाविकपणे आपल्याला दिसून येतं. सज्जनो हो, अशा या अहंकाराच्या विषयी समर्थ आता पुढील 2 श्लोकांमध्ये आपल्याला अत्यंत झणझणीत असं अंजन घालणार आहेत. त्याचं चिंतन आपण उद्यापासूनच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.